संघाच्या नावावरती राहिला तो पहिला संघ ठरला या स्पर्धेच्या टॉप 4 मध्ये प्रवेश करणारा। तर उद्या या स्पर्धेचा मित्रांनो तिसरा दिवस असेल। शुभ शनिवार। उद्या सुद्धा आपण पाहतो की 9 वाजता शेड्यूलला सुरुवात करणार आहोत आणि 8:45 वाजता जो पहिला सामना असेल त्या दोन्ही संघांना इथे रिपोर्टिंग करायची आहे। प्रिन्स 11 पीसे विपक्ष आई एकविरा सावध। ओ माय गॉड, व्हॉट अ मॅच, वॉर ऑफ टायटन्स। दुसरा सामना असेल जी हनुमान चौतरपाडा विपक्ष रोशन स्पोर्ट मुठवल। तिसरा सामना वीरेन स्पोर्ट भावाले विपक्ष श्री गणेश जांभूलपाडा। चौथा सामना असेल जय अंबिका देवरुंगपाडा पंडित गोड्याचा संघ फाईट करेल योगेश 11 आमने ए संघाच्या विरोधात। आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल शिवशक्ती लोणार विपक्ष धनेश 11 कुकसे। असे 10 संघ तुम्हाला उद्याच्या लॉर्ड्समध्ये मात्र या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील। या 10 संघाच्या संघटनाला विनंती करतो की जी वेळ आपल्यास दिलेली आहे त्या वेळेवरती आपण या ठिकाणी सज्ज राहायचंय। उद्या स्पर्धेचा तिसरा दिवस असेल आणि आज आपण पाहतो की स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील अंतिम मॅच। प्रत्येकी 4 षटकांचा हा सामना। सेमीफायनल क्रमांक 1 जे आपण उद्या सायंकाळच्या सत्रामध्ये खेळणार आहोत। जो आज संघ क्वालिफाय होणार आहे तो संघ उद्या सायंकाळी स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल संघाच्या विरोधात पहिली सेमीफायनल खेळेल आणि जो संघ उद्या क्वालिफाय होणार आहे तो मात्र रविवारच्या गटातून जो संघ क्वालिफाय होईल त्या संघाच्या विरोधात दुसरा सेमीफायनलचा सामना खेळणार आहे। सलामी जोडी खेळपट्टीवरती साहिल तिसकरच्या सोबतीला नवनाथ भोईर आणि गोलंदाजीमध्ये पाहिलं तर या ठिकाणी ओमकार दलवीच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। बाबगाव संघाकडे आज आपण विचार केला तर ओमकार दलवीने आज जबरदस्त अष्टपैलू कामगिरी आज दिवसभर केलेली आहे। पहिला चेंडू भन्नाट वेगामध्ये पाहायला मिळाला आणि माझ्या सोबत आता मात्र जोडले जातात समीर। समीर कशा रीतीने सामना पाहतोयस? सामना खरं तर सर्व उत्सुकतेनेच पाहतात कारण ॲज अ कॉमेंटेटर पॉईंट ऑफ व्ह्यू आपण जर विचार केला तर इथून पहिली अशी वेळ आहे की फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करतात जानूस मोडीताडे। त्याच्यामुळे चांगलं टार्गेट त्यांना सेट करावं लागेल कारण सर्व मॅचेस चेस करत असताना जिंकल्या तिथे विकेटचं पतन। साहिल पुन्हा शून्यावर आऊट झालाय। बॅक टू बॅक 2 वेळा शून्यावरती आऊट होतोय, मोठा धक्का। हो म्हणजे मात्र आपण विचार केला तर जानूस मोडीताडे संघ आज दिवसभरामधील आज चौथा सामना खेळतोय। पहिल्या 2 सामन्यामध्ये साहिलची कामगिरी आपण चांगली पाहिली परंतु मागील आपण जर साहिलचा विचार केला 2 सामन्यांचा विचार केला तर मात्र 21 धावेचं त्याने मात्र योगदान दिलं नाही आणि ओमकारने त्याच्या विरुद्ध चांगला प्लॅन इथे मात्र केला होता कारण डीप स्क्वेअरकडे मात्र पाहिलं तर फिल्डर तैनात होता, लॉंग ऑनकडे मात्र डीपमध्ये फिल्डर तैनात होता आणि त्याच दिशेने मात्र तशा रीतीने मात्र तो खेळ इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला आणि झेलबादच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी शून्यावरती बाद 2 मात्र माघारी परतोय लागणारा पहिला धक्का टीम जानूस मोडीताडे संघाला। प्लॅनिंग करणं गरजेचं। क्रिकेट हा खेळ तुमच्या शक्तीप्रमाणे युक्तीचाही खेळ आहे, त्याच्यामुळे तुम्हाला युक्ती अनेकदा योग्य त्या प्रकारे डोकं लावून प्लॅनिंग करून खेळ करावा लागेल। प्लॅनिंग करणं त्या प्लॅनिंगला एक्झिक्यूट करणं तेवढंच महत्त्वाचं असतं। ऋतिक आता 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येतोय। ओमकारला सफलता मिळाली आहे, चांगली सुरुवात। यावेळेला पुन्हा एकदा समोर बॉलर बॅक ड्राईव्ह रन आउटची संधी होती, धावपाची संधी त्या ठिकाणी होती। थोडंसं अधिक घाईनं इथे धाव घेण्याचा प्रयत्न केला होता ऋतिकनं, बरोबर गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू। चांगली सुरुवात ओमकारसाठी। हो निश्चितपणे कारण आपण पाहतो की एखादा गोलंदाजाला जर एखादी विकेट जर मिळाली तर त्याचा कॉन्फिडन्स नेहमीच वाढत असतो आणि त्या कॉन्फिडन्सनं मात्र या ठिकाणी ओमकार मात्र चांगली कामगिरी करतोय।
आतापर्यंत आपण विचार केला तर बॅटच्या स्वरूपात एकही धाव आय थिंक फलंदाजांना जोडता आली नाहीये. म्हणजे 3 लिगल चेंडू आतापर्यंत हाताळले आणि त्या 3 चेंडूमध्ये एक सफलता 2 डॉट बॉल. जबरदस्त सुरुवात या ठिकाणी फ्लाइंग स्टार्ट आपण म्हणू शकतो समीर बाबू टीमसाठी. हो, पॉवर प्ले मध्ये जो संघ चांगली सुरुवात करतो त्या संघासाठी अंतही चांगला होता ना आपण पाहिलाय. आणि सध्या तरी ओमकारसाठी आणि मेहर 11 बापगाव टीमसाठी पॉवरफुल सुरुवात राहिली आहे पॉवर प्ले मध्ये. विशेष म्हणजे ओमकार दलवीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. ग्रेट बॉलिंग. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. एज अ बॅटर, एज अ बॉलर, एज अ फिल्डर, तिन्ही विभागामध्ये ओमकार मेहर 11 बापगावसाठी चांगला खेळ करतोय. आणि नेहमीच त्यांच्याकडून मात्र मेहर 11 संघाला मात्र भरपूर काही अपेक्षा असतात. फटका हवेत केला, चेंडू चालला वाडिश लॉंग ऑनला, शालिका आहे त्या ठिकाणी. झेल होणार का? हो, यस, इट इज कॉट. पहिल्याच ओव्हरमध्ये 0वरती दुसरा धक्का समीर जानूस्फोडी ताडे संघाला. दयनीय स्थिती आहे या ठिकाणी जानूस्फोडी ताडे. स्वप्नात देखील त्यांनी बघितलं नसेल की अशा प्रकारची सुरुवात आमची या ठिकाणी होणार आहे. आणि ओमकार येथे जर आणखी एखादा डॉट बॉल टाकतोय तर या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक टाकण्याचा मान त्याला मिळेल. एकही धाव त्यानं खर्च केलेली नाहीये. 2 महत्वाच्या विकेट साईडला आउट केल्या आणि त्याच्यानंतर ऋतिकला देखील 0वरती बाद करण्यामध्ये तो यशस्वी ठरला. जानूस्फोटनं आजपर्यंत सकाळपासून आपण ज्या मॅचेस पाहिल्या आजच्या दिवसामध्ये चॅम्पियन ट्रॉफीमध्ये एक वेगळा धुमाकूळ माजवलाय. परंतु या महत्वाच्या सामन्यात क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये सपशेल नांगी टाकताना दिसलाय इताडे संघ. पण असं वाटतं की मोठ्या बडे मॅचचा जो प्रेशर असतो, मोठ्या सामन्याचा जो प्रेशर असतो तो सध्या मात्र फलंदाजावरती मात्र आपल्याला पाहायला मिळाला. असं वाटतं की दडपणामध्ये मात्र हे फलंदाज मात्र इथे बॅटिंग करतायत. परंतु जो प्रेशरला समीर जो जुगाडेल तोच संघ मात्र पुढे वाटचाल करेल. आणि आता मात्र सर्व नजरा असतील अजय समीर आता मात्र दैवत वेलेकरच्या इनिंगवरती. फिजिकली, सायकोलॉजिकली या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला फिट राहावं लागेल, स्ट्रॉंग राहावं लागेल. तेव्हा कुठे जाऊन तुम्ही मोठ्या मॅचेसमध्ये मोठा परफॉर्मन्स कराल. मोठ्या मॅचचा दबाव भरपूर असतो. जो मैदानामध्ये आहे त्यालाच विचारा. क्वार्टर फायनल, सेमीफायनल, फायनल मॅचेसचा दबाव हा खूप मोठा असतो. तो झेलावा लागतो दैवत वेलेकराला. यावेळेला समोर हो काय प्रयत्न केला होता समोरच्या दिशेने. बॉलर बॅक ड्राईव्ह आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. परंतु इथे ओमकारनं जर हा झेल पकडला असता तर पहिल्याच टुर्नामेंटमध्ये मी म्हणेल सर्वोत्कृष्ट झेलासाठी त्याचं नॉमिनेशन पूर्ण वर्षभर राहिलं असतं. हे पा वा वॉट एफर्ट. निश्चितपणे ज्याप्रमाणे एखादा चित्ता शिकारी करण्यासाठी झेप घेतोय, झेम करतोय, त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी पहा ओमकार दलवीनं हवेत उडी मारली. प्रयत्न लाजवाब, 100% कमिटमेंट्स गरजेचे असतात. 100% एफर्ट देणं गरजेचे असतात. ज्या वेळेला तुम्ही ग्रामीणचं क्रिकेट खेळत असता. एकच धाव पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. एंड ऑफ दी पॉवर प्ले. फक्त एक धाव 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दैवतला जबाबदारी घ्यावी लागेल. आपण चर्चा करत होतो की दबावाच्या स्थितीमध्ये कसं खेळावं. आता दैवतकडे तो अनुभव आहे. अनेकदा तो मोठमोठ्या टुर्नामेंट्स खेळत आलेला आहे. गावच्याही संघासाठी तो खूप मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळत आलेला आहे. त्याच्यामुळे त्यात जबाबदारी पूर्ण त्याच्या खांद्यांवर असेल. ती जबाबदारी त्याला पार पडावी लागेल. जबरदस्त या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये आपल्याला खेळ मेहर 11 बापगाव संघाच्या वतीने पाहायला मिळाला. आणि दुसऱ्या षटकासाठी आता मात्र सुनीलचा मात्र या ठिकाणी वापर केलाय. रणनीतीमध्ये सुद्धा मात्र बदल पाहायला मिळतोय समीर. कारण मागील आपण जर 2 मॅचेस जर पाहिले तर दुसऱ्या षटकासाठी राहुलचा वापर करत होते. परंतु आता मात्र सुनीलच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. एक वेगळी कॅप्टनशिप आणि प्रत्येक सामन्यामध्ये वेगवेगळ्या सामन्यामध्ये करण्याची एक वेगवेगळी रणनीती. आणि आय थिंक कोचचा सुद्धा मात्र याच्यामध्ये मोठा रोल असतो. डेफिनेटली हेड कोच असेल, मेंटॉर असेल, कॅप्टन असेल, हे सर्वांमध्ये विचार विनिमय करून एखादा निर्णय घेतला जात असतो. आणि योग्य तो निर्णय आता हा ठरेल का सुनीलला गोलंदाजी देण्याचा दुसऱ्या ओव्हरमध्ये. दैवत वेलेकर स्ट्राईक एंडला. दैवतच्या मनामध्ये काय सुरू असेल. यावेळेला ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न. इथे कोणत्याही प्रकारे सावधगिरी बाळगण्याचा प्रयत्न दैवतनं केलेला नाही. आल्या त्यानं मोठ्या फटक्यांनाच सुरुवात केली आहे. त्याचा स्वाभाविक जो खेळ आहे त्या खेळालाच त्यानं सुरुवात केली आहे. सिंगलच्या सहाय्यानं स्कोर 2 या आकड्यावर. कारण दैवतला सुद्धा माहिती आहे की समीर की जास्त सावधगिरी जर बाळगली तर मात्र कधी कधी ते आपल्या अंगलिकी येत असते. आणि त्याचमुळे तो मात्र त्याचा जो नॅचरल खेळ आहे तो मात्र त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न करतोय. परंतु आता मात्र दैवतला मात्र चांगल्या प्रमाणात साथ द्यावी लागेल फलंदाज नवनाथ भुईरला. कारण सलामीवीर म्हणून तो आला आणि पहिल्यांदा तो मात्र स्ट्रायकिंग एंडला त्याला पाहतोय. हो, टॉप एक चेंडू हवे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक सज्ज झाला. अजून एक विकेटचं पतन. अजून एक इथे मात्र धक्का दिलाय.
मेहर 11 बाबुगा संघाने इताडे संघाला तिसरा गडी गमावला टीम इताडे संघाने. आनंदाचं वातावरण आता आपण पाहतोय सध्याच्या घडीला. मेहर 11 बापगाव संघाच्या बाजूने पाठीराखे खुश झालेत. जबरदस्त गोलंदाजी प्रत्येकी गोलंदाजाच्या वतीने आपल्याला बघायला मिळालेली आहे. आणि या तिसरा धक्का लागला जानू स्पोर्ट इताडे संघाला. नवनाथ देखील निराश पावलांनी परततोय. एकाही फलंदाजाने इथे विचार केलेला नाहीये की इथून आता पार्टनरशिपची आवश्यकता आहे. आणि एवढा आनंदमय वातावरण समीर आहे की मेहर 11 बाबगाव संघाचे जे कोच आहेत, जे संघ मालक आहेत, आय थिंक बाळरामजी मेहर, सकाळपासून त्यांचा स्मार्टफोन कुठे आहे हे स्वतःला सुद्धा ठाऊक नाहीये. एवढे हॅप्पी आहेत ते सध्या तरी. क्या बात आहे. म्हणजे पूर्ण धुंदीत बेधुंद. क्रिकेटची एक वेगळी नशा आहे. आणि नशा असावी परंतु ती वाईट नसावी. हो, तुम्हाला प्रेमाची असावी, क्रिकेटची असावी, तुम्हाला कामाची असावी. रितेश आला नवीन फलंदाज. रितेश आणि दैवत. आता या दोन खेळाडूंमध्ये पार्टनरशिप अपेक्षित असेल. खरं तर बॅटिंग लाईनअप मध्ये भरपूर खोली आहे. साईचं येणं बाकी आहे. जितू देखील एक चांगला हार्ड हिटर आहे, त्याचंही येणं बाकी आहे. परंतु पार्टनरशिप महत्वाची असेल. यावेळेला लाऊड अपील अँड फिंगर गोज अप. ओ एक्झॅक्टली यस, डिसिजन रिव्हर्स घेतलाय. हलकेसे बॅट एज होते असं अंपायरनं सांगितलं. आणि सुरुवातीला तर आपण पाहिलं की बरोबर यस त्यांच्यामध्ये सापडल्या. परंतु कधी कधी स्नेक काही ज्या छोट्या एज असतात त्या अल्ट्रा एज मध्ये कळत असतात. परंतु आपल्याकडे ती टेक्नॉलॉजी नाही आहे. स्क्वेअर लेग अंपायरनं लगेच दर्शवलं आणि लगेचच डिसिजन रिव्हर्स घेण्यात आला. एक धाव. हो, निश्चितपणे, कारण पंचांकडे काही सेकंद असतात डिसिजन देण्यासाठी. आणि त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी पाहतो की दोन्ही पंचांना मात्र त्या ठिकाणी विचारपूर्वक हा निर्णय आता मात्र आपल्याकडे पोहोचवलाय. सिंगल धाव मात्र पाहायला आपल्या रितेशच्या बॅटमधून मात्र ती धाव निघाली. आणि आता मात्र दैवत ज्याने आतापर्यंत 2 चेंडू फेस केले, 2 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या. 3 धावा धाफलक्यावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा मात्र पाऊस बॅटची कडा चेंडू त्याला अगदी गळीमध्ये शॉट तडीमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. तोपर्यंत मिस्टेक घडली गेली आणि फलंदाजाने मात्र सहजपणे 2 धावा तिथे पूर्ण गेल्या. समीर, किती धावा इथे मात्र उभारणं गरजेचे आहेत ज्या अनुषंगानं इताडे संघाकडे गोलंदाजी अटॅक आहे? नाही, परिस्थितीनुसार खरं म्हणजे आता विचार आपण केला तर 40 धावा एक चांगली टोटल आपण सकाळपासून पाहतोय, मॅजिकल टोटल आहे. परंतु आता परिस्थितीनुसार विचार केला तर दुसरं षटक सुरू आहे, धावांचा अभाव पडलाय. त्याच्यामुळे मी म्हणेल 30+35 पर्यंत जरी धावा इथून जानू स्पोर्ट इताडे संघाने केल्या तर फाईट बॅक केला जाऊ शकतो. बॉलिंग अटॅक चांगला आहे, बॉलिंग युनिट चांगलं आहे इताडे टीमकडे. म्हणजे त्यासाठी आता मात्र दैवतला इथून मोठी इनिंग खेळावी लागेल, पूर्णपणे जबाबदारीने खेळ त्याला खेळावा लागेल. अशा रीतीने जर गोलंदाजी अजय झाली समीर झाली तर मात्र दैवतला सुद्धा मात्र या ठिकाणी स्ट्रगल करावा लागेल. आणि सध्या स्ट्रगल करतोय कारण तो मात्र पाहतोय की पहिल्या चेंडूपासून अटॅकिंग खेळ करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु एकही असा मात्र स्ट्रोक नाही की त्याने परफेक्ट मिडल केलाय. गोलंदाज सुनीलची देखील प्रशंसा करेन, ज्या प्रकारे त्यानं गोलंदाजी केली आतापर्यंत. जबरदस्त बाउन्स त्याला मिळाला, थोडीशी मुवमेंट, चांगला लेग कटर आहे, शार्पली आउटस्विंगर त्याचे बॉल आपल्याला बघायला मिळालेत. आणि तोच फायदा कुठेतरी आता या विकेटचा देखील त्यानं उचललाय, ज्या विकेटनं चांगली साथ दिली आहे. हा मागचाच बॉल बघा ना, किती एक बाउन्स घेताना दिसला. बॅटरच्या अपेक्षेला चिरत तो बॉल निघून गेला होता अक्षरशः. पुन्हा बाउन्स मिळाला, मिसामी कीपर. प्रयत्न चांगला केला होता विकेट कीपरनं. योगेश त्या ठिकाणी सज्ज होता. एकच धाव मात्र पूर्ण केली जाईल, वाचला असंच आता म्हणत असेल दैवत वेलेकर. मनातल्या मनात विचार करत असेल आता इथून जीवनदान मिळालाय, त्याचा फायदा उचलावा लागेल. एका धावेने 2 षटकांचा खेळ देखील समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3च्या सरासरीने धावा जोडल्यात. 6 धावा आफ्टर 2 ओव्हर. मुलीच अपेक्षा केली नसेल जानू स्पोर्ट इताडे संघाच्या खेळाडूंनी त्यांच्या पाठीराख्याने की अशी परिस्थिती आपल्याला या पहिल्या 2 ओव्हरमध्ये मात्र पाहायला मिळेल. कारण आतापर्यंत 12 चेंडूचा खेळ इथे मात्र संपन्न झाला आणि 12 चेंडूमध्ये तब्बल 3 विकेट्स गमावले. फक्त 6 धावा धाफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 6 पैकी 5 धावा ह्या दैवतच्या बॅटमधून निघाल्या. म्हणजे आपण पाहू शकतो की साहिल 0वरती बाद झाला, नवनाथ सुद्धा 0वरती माघारी परतला, ऋतिक ते सुद्धा 1 धावेचे योगदान दिलं नाहीये आणि आता रितेश खेळतो या 1 धावेवरती. पाणी पाजण्याचं कार्य सध्या आपण पाहतोय. पाणी पाजण्याचं कार्य आपण जर पाहतो फक्त एक बहाणा असतो, त्याच्या पाठीमागे भरपूर काही मेसेज असतात. परंतु या सामन्यामध्ये कोण कोणाला पाणी पाजणार हे आता मात्र पाहावं लागेल. अजूनही मात्र पहिल्या इनिंगमध्ये 2 षटकांचा खेळ येणं बाकी आणि 2 षटकं ही फार महत्त्वाची असतील
जानसपट इताडी संघाच्या दृष्टिकोनातून. परंतु या सामन्यावरती पूर्णपणे पकड 2 षटकाचा खेळ आपण पाहिला तर निर्माण केली टीम मेहर 11 बापगाव संघाने. पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिले तर फक्त 1 धाव ओमकारनं खर्च केली. दुसऱ्या षटकामध्ये सुनीलचा आपण स्पेल पाहिला, त्यांनी 1 विकेट प्राप्त केली. फक्त 5 धावा त्याने खर्च केल्या. आणि आता मात्र राहुल मेहरच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल मेहर तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळाला. इथून दैवतकडनं अपेक्षा असेल की 2 ते 3 मोठे फटके आता त्याच्या बॅटमधून येणं गरजेचे. यॉर्कर लेन पहिलाच बॉल सुरेख होता. धाव घेण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. कीपरकडनं जरूर मिस्टेक झाली. डॉट बॉलनं सुरुवात केली. बघा ना योगी सर, आपण अनेकदा पाहिलं की सुरुवात ज्या वेळेला तुमचे गोलंदाज इनिशियल ओव्हर्समध्ये चांगली करून देतात त्यावेळेला येणाऱ्या गोलंदाजांवरचा दबाव हा कमी होत असतो आणि तेच दिसतंय दृश्य सध्याच्या घडीला. हो निश्चितपणे. आणि आजच्या दिवसाचे जर सर्व सामने जर पाहिले तर या ठिकाणी चेस करत असताना मेहर 11 बापगाव संघाने ते सामने जिंकलेले आहेत. राहुल पुन्हा एकदा खराब चेंडू, फुल टॉस बाय टक शॉट आणि चेंडू चालला आउट ऑफ द पार्क. बाउंड्री लाईनच्या पलीकडे पहिला हा बॉम्ब ब्लास्ट इताडे संघासाठी. दैवच्या बॅटमधून निघणारा षटकार. पिक्चर अभी बाकी आहे, मैं हूं ना असं सांगितलं या ठिकाणी दैवत वेलेकरनं. फुल टॉस बॉल होता आणि त्याच्यावरती हल्ला चढवता आक्रमण पाहायला मिळालं. षटकार त्याच्या बॅटमधून आला आणि या सिक्सरची नितांत गरज होती टीम इताडेला. या षटकाराच्या साहाय्यानं स्कोर आता पुढे गेला. स्कोर कार्डवरती धावा झाल्या 12. 12ला 3 अशी सध्या आपण परिस्थिती पाहतोय. परंतु या ठिकाणी विकेट्स किती गेले हे मला मात्र माहिती नाहीयेत. त्याचा मला कुठल्या प्रकारचा फरक नाहीये. परंतु आज मी माझ्या टीमसाठी एक मोठी इनिंग सादर करेल त्या ध्येयानं, त्या उद्दिष्टानं आज मात्र दैवतला खेळ करावा लागला. आणि सध्या तरी आपण पाहतो की त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. ही चांगली बाब आहे ती म्हणजे जानसपूर इताड संघाचा विचार केला तर. डेफिनेटली रन्स येणं गरजेचे आहेत. कारण आता तसंही त्यालाही ठाऊक आहे की इथून आता येणाऱ्या बॅटर्समध्ये जितूसही येणं बाकी आहे. त्याच्यामुळे इथून आता वेळही कमी आहे. हल्ला चढवावा लागेल, हल्ला करावा लागेल, तेव्हा आपण कुठे येणाऱ्या डावामध्ये गोलंदाजांसाठी काही करू शकतो. राहुल पुन्हा एकदा राऊंड द विकेट. ओ वेगवान चेंडू आहे. सुपर बॉल आउटसाइड ऑफ सम, फुल्लर लेंथ होता. वाईड ऑफ सम हा बॉल आपल्याला बघायला मिळाला. थोडासा बाहेर करण्याचा प्रयत्न आणि यशस्वी तो प्रयत्न होता. प्रत्युत्तर दिल्या षटकारानंतर राहुलनं चांगली लेंथ आणि वेग सुद्धा चांगल्या प्रमाणात त्या ठिकाणी त्याने प्राप्त केला. हो पुन्हा वाईट यॉर्कर्स. पण सर्व काही राहुल मेहरकडे आहेत. आणि आता मात्र असं वाटतं की राहुलच्या अगदी भात्यामध्ये भरपूर सारा मात्र भंडार आहे आणि त्या भात्यातून आता मात्र एक चेंडू तो बाहेर काढतोय समीर. डेफिनेटली परफेक्ट वाईड यॉर्कर पाहायला मिळाला. एक चुकी राहिली जिथे फुलटॉसवर षटकार आला. ओहो पुन्हा एकदा फॉलिंग स्वीप केला. सुपर शॉट, टायमिंग प्रॉपर. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक टप्पा घेत असताना दैवतच्या बॅटमधून दमदार चौकार. जबरदस्त फटका. इथे मात्र स्वतःचा बॅलन्स जरूर मात्र त्याने गमावला. परंतु टायमिंग प्रॉपर आणि चेंडूला सरळ मात्र पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एका टप्प्याच्या साह्यानं 4 धावांसाठी महत्वाच्या धावा इथे मात्र दैवतच्या बॅटमधून निघतायत. आणि या सफरच्या साह्यानं संघटित धावसंख्या आता मात्र पोहोचली 16 या आकड्यावरती. अजूनही तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे, मार्गस्थ आहे. अजूनही 7 चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहेत. 7 चेंडूमध्ये किमान 15 ते 20 धावा जर इथून जोडल्या गेल्या तर मात्र या सामन्यामध्ये रंगत निर्माण होऊ शकते. कुठेतरी इताडे संघाच्या गोलंदाजांना एक संधी मिळू शकेल की आपण प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात फाईट बॅक देऊ शकतोय. डेफिनेटली. आणि हा चौकार कुठेतरी आता दबाव कमी करताना आपल्याला पाहायला मिळाला. रिव्हर्स स्विच हिट पुन्हा एकदा जबरदस्त टिपिकल दैवत वेलेकर स्ट्रोक. अनदर बाउंड्री 4 रन. चांगल्या मूडमध्ये आता मात्र आपण दैवतला पाहतोय. कारण सुरुवातीला शांतता त्याने बाळगली परंतु ही वादळ येण्यापूर्वीची शांतता होती. आणि आता मात्र मोठ्या फटक्यांमध्ये मात्र या ठिकाणी डील करतोय. महागडा षटक पाहतोय आपण टीम मेहर 11 संघासाठी. परंतु चांगला षटक ठरलाय तो म्हणजे इताडे संघासाठी. कारण राहुलने एकूण खर्च केला 14 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर पाहू शकाल 3 गडी बाद फलकावरती लागल्या 20 धावा. आणि आता शेवटचा षटकाचा खेळ येणं बाकी, शेवटच्या 6 चेंडूचा खेळ येणं बाकी. आणि आता मात्र विचारपूर्वक मात्र टीम मिटिंग पाहतोय या मैदानाच्या आतमध्ये की एक्झॅक्टली चेंडू कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये आपण सोपवायचं. ऑप्शनसाठी पाहिजे शालिक आहे, तुषार आहे. परंतु एक्झॅक्ट असं वाटतं की शालिक भुईरच आता मात्र या ठिकाणी सज्ज होईल. परंतु रितेशच्या मनामध्ये आता काय सुरू असेल की रितेश सुद्धा समीर इथून आक्रमणाला सुरुवात करेल की एखादी धाव तो कंप्लीट केल्यानंतर स्ट्राईक रोटेट करेल, हे फार महत्वाचं असेल. द्विधा मनस्थितीमध्ये तोही असेल
की दैवत वेल्लेकरला स्ट्राईक एंडला आणावं की इथून रितेशनं आक्रमण करावं. डेफिनेटली आता ते चित्र आपल्याला नक्की मैदानामध्ये पाहायला मिळेल. शालिकला आता गोलंदाजी करण्यासाठी आणलंय. फर्स्ट मॅचमध्ये शालिकनं गोलंदाजी जरूर केली नव्हती, परंतु आता यावेळेला शालिक षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी सज्ज होतोय. 20 स्कोर कार्डवरती मी म्हणेल आता योगी सर आणखी 15 धावा या ओव्हरमध्ये जर आल्या तर जानूस्पोर्ट इताडे संघासाठी एक फायटिंग टोटल नक्की पाहायला मिळेल क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये. हो निश्चित, परंतु त्या दर्जाचा खेळ तुम्हाला मात्र या ठिकाणी खेळावा लागेल. पाहू शकला की अजूनही मात्र फिल्डिंगमध्ये बदलाव केला जातो. रितेशच्या विरोधात कशा रीतीने मात्र फिल्डिंग सजवायची याची पाहणी करतोय सध्या ओमकार. परंतु 6 चेंडूंचा खेळ अजून येणं बाकी. शालिक बोईर सज्ज झालाय राऊंड द विकेटने मारा करण्यासाठी. लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो. ऑन साईडला 4 बाउंड्री रायडर्स आणि ऑफ साईडला आपण जर पाहिलं तर डीपमध्ये कुठला प्रोटेक्शन नाही आहे. एक्स्ट्रा कव्हर लाईक डीपमध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतोय. हो ऑन साईडला टर्न केला, चेंडू संत गतीने चालला मिड विकेटला. एकच धाव. आणि ह्याच रणनीतीबद्दल चर्चा सुरू होती की साहिल की अटॅक करेल की सिंगल धाव पूर्ण करून आपल्या पार्टनरला आय थिंक दैवतला स्ट्रायकिंग एंडला तो घेऊन येईल. 21 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 5 चेंडू शिल्लक. हो मागच्या ओव्हरमध्ये दैवतची बॅटिंग बघता खरं तर साहिलचा हा योग्य निर्णय होता की त्याच्याकडे स्ट्राईक एंड येणं. चांगले विचार होते. रितेश माफ करा बॅटिंग करतोय. रितेशच्या माध्यमातून सिंगल कंप्लीट करण्यात आली आणि आता पुन्हा दैवत स्ट्राईक एंडला येतोय. 21 धावा स्कोर कार्डवरती या 5 बॉलमध्ये किमान 2 मोठे फटके खेळण्याचा मानस नक्की असेल बॅट दैवतचा. आणि ते 2 मोठे फटके येतात तर 35 धावा जी आपण चर्चा करत होतो ती टोटल जर का स्कोर कार्डवरती असली तर क्वार्टर फायनलमध्ये एक चांगली टोटल असेल. कारण नॉकआउट मोठ्या मॅचेसमध्ये लो स्कोरिंगच्या मॅचेसही फार इंटरेस्टिंग होत असतात. यावेळेला समोरच्या दिशेने लॉफ केला. लॉंग ऑनला थोडंसं फंबल होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कीपर एंडला थ्रो येतोय लाराचा आणि त्या दरम्यान 2 धावा पुन्हा कंप्लीट होत आहेत. स्कोर मोजो विथ डबल 23 रन्स ऑन द बोर्ड. 23 धावा स्कोर कार्डवरती. फटका सुद्धा चांगल्या प्रमाणे पाहायला मिळाला आणि तदनंतर दोघांमध्ये चांगलं ताळमेळ सुद्धा आपण पाहिलं. लाराकडून छोटीशी चूक झाली परंतु त्याचा मात्र कुठेतरी या संघाला नुकसान झाला एका धावेचा. पुन्हा मात्र दैवत स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. 23 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 4 चेंडूचा खेळ येणं बाकी. या 4 चेंडूमध्ये किती मोठे फटके येणार किंवा किती धावा इथे मात्र या ठिकाणी जोडल्या जातील. परंतु 30+ आकडा तुम्हाला निश्चितपणे इथे उभा करावा लागेल जर तुम्हाला प्रतिस्पर्धी संघाला दडपणामध्ये टाकायचं असेल तर. हो काय लेंथ आहे, काय लाईन आहे, थोडीशी चुकीची होती कारण ऑफस्टिकच्या खूपच बाहेरून चेंडू चालले. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव तिथे मात्र शालिकनी खर्च केली. परंतु मित्र म्हणेन की शालिकने सुद्धा एक निर्धार केला की आपण दैवतच्या झोनमध्ये चेंडू ठेवायचं नाही, कुठेतरी पुढे टेकण्याचा प्रयत्न करायचा. जरूर एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा जरी गेल्या परंतु मोठ्या फटक्यांपासून मात्र दैवतला थांबवायचं आहे. हो डेफिनेटली आउटसाइड ऑफ स्टंप टाकण्याचा प्रयत्न करतोय शालिक राऊंड द विकेट ना. शॉर्ट ऑफ लेन बॉल ऑन साइडला पूल केला. टायमिंग प्रॉपर नाहीये. बॉल मिड विकेटला पकडला जाणार. ओमकार दलवी झेल पकडतोय. फलंदाज बाद. फटक्याला उंची जास्त मिळाली आणि त्या अनुषंगाने मात्र मिड विकेटला ओमकार दलवीनं कुठल्या प्रकारे मात्र चूक केली नाहीये आणि अखेर दैवतला मात्र या ठिकाणी या मैदान सोडणं भाग पाडलं. न्यू बॅटर मिस्टर जितू भोईर येतोय. रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकाल प्रॉपर कलेक्शन नाहीये. थोडासा ताकदीचा मात्र त्या ठिकाणी वापर कमी झाला आणि अखेर 4था गडी मात्र इथे गमावला टीम जानूस्पोर्ट इताडे संघानं. 24 आकड्यावरती 24ला 4. 3 चेंडू शिल्लक या पहिल्या डावातील. जो संघ जिंकेल या सामन्यामध्ये तो संघ टॉप 4 मध्ये प्रवेश करेल आणि पहिला सेमीफायनलचा सामना उद्या ठीक सायंकाळी तुम्हाला पाहायला मिळेल स्वर्गीय मकरंदस्पर मुठवल संघाच्या विरोधात. कारण कालचा दिवस मुठवल संघाने गाजवला, त्यांच्या नावावरती राहिला आणि आजचा दिवस पाहूया कोणत्या संघाच्या नावावरती राहील. इताडे की बापगाव की इताडे. जितू ऑन स्ट्राईक. हो हेलिकॉप्टरचा अंदाज जरूर पाहायला मिळाला. बॉलर पास ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु डॉट चेंडू आलाय. जबरदस्त या ठिकाणी कामगिरी सध्या आपण पाहतो मेहर 11 बापगाव संघाची. डेथ ओव्हर स्पेशालिस्ट बॉलर नेहमीच शालिकला आपण अंतिम ओव्हर्समध्ये बघितलेल्या गोलंदाजी करताना आणि तो त्याच्याकडे अनुभव आहे आणि सध्या योग्य त्या टप्प्यावर योग्य त्या दिशेनं गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली आहे. राऊंड द विकेट पुन्हा सज्ज होतोय. शॉर्ट ऑफ लेन पुन्हा पंच केला. इनफिल्डला क्लिअर केल्या. बॉल पॉइंटच्या दिशेनं वेगानं सरसवतोय. फिल्डर बॉल मागे धावतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्नही तेथे राहिलाय. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे आणि फलंदाज धावबादच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. रितेशला मैदान सोडावं लागेल. आणखी एक धक्का लागतोय जानूस्पोर्ट इताडे संघाला. एक्झॅक्टली आपण जर पाहिलं तर जितूकडे ती क्षमता होती. 2 धावा पूर्ण झाल्या होत्या. तिहेरीचा प्रयत्न समीर या ठिकाणी करणं गरजेचं होतं का किंवा स्ट्राईककडे तुम्हाला नक्कीच तिथे मात्र संधी होती.
ही सुद्धा मात्र इथे चूक थोडीशी घडली आहे. ने बॅटर हर्षद वेलेकर आता मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावेच्या अनुषंगाने 26 धावा धाफलक्यावरती पाहायला मिळते. स्लाइस करण्याचा अगदी पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ज्यावेळी चेंडू जमिनीवरती लँडिंग झाला त्यावेळी मात्र चेंडूची जी गती होती ती सुद्धा आपल्याला कमी पाहायला मिळाली. आणि त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी पहा विकेट किपर योगेश पाटीलने सुद्धा मात्र योग्य वेळी त्या इष्टा उद्ध्वस्त केल्या. शेवटचा बॉल या पहिल्या इनिंग मधील फेस करेल हर्षद. सरळ बॅटर लॉक करण्याचा प्रयत्न. थोडा वेळ हवेत चेंडू होता परंतु शॉट पडला मात्र क्षेत्ररक्षक एक धाव तिथे पूर्ण आणि एका धावेवरतीच मात्र समाधानी राहावं लागेल. आणि अखेर पहिल्या इनिंगचा खात्मा. 27 धावा जोडल्या. प्रथमतः बॅटिंग करत असताना जानूसपूर इताळे संघाने 5 गड्यांच्या मोबदल्यात आणि सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी आता मात्र या ठिकाणी लक्ष असेल मेहर 11 बापगाव संघासमोर फक्त आणि फक्त 28 धावांचं. जाऊया पुन्हा एकदा आपण कल्पेश किंग यांच्याकडे आणि ऐकूया एक चांगला संगीत. ऑल आउट केला आणि धावांचा पाठला करत असताना मात्र 37 ला 1 अशी सध्या आपण पाहतोय भारतीय संघाची. परंतु या ठिकाणी परिस्थिती सुद्धा नाजूक आहेत म्हणजे जानूसपूर इताळे संघाची. कारण 28 धावांचा संरक्षण मात्र या ठिकाणी करायचं आहे या क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये. आणि पोर्चुगल त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. राहुल मेहरच्या सोबतीला आता मात्र ओंकार दलवीला आपण पाहतोय आणि षटकाला सुरुवात करेल गोलंदाज मिस्टर अक्षय सुरेकर. येस, पॉवर प्ले मध्ये कमीत कमी धावा आता इथून खर्च कराव्या लागतील. इकॉनॉमिकल गोलंदाजी करावी लागेल. पहिला बॉल यावेळेला विकेट टू विकेट डिफेन्सिव्ह फटका पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर ऑफ द मार्क ओव्हर थ्रो झाला त्या ठिकाणी. एका धावेने संघाचे आणि स्वतःचे खाते उघड करत असताना बॅटर राहुलला तुम्ही पाहतात. 28 धावा खरं तर पेपरवरती योगी सर थोड्याशा छोट्याच दिसतात परंतु खेळ आहे क्रिकेटचा. अर्ली ब्रेक थ्रू इथून मिळवले. फर्स्ट ओव्हरमध्ये 1-2 विकेट्स जर मिळवल्या तरी 28 धावांवरती देखील संघर्ष होऊ शकतो.
हो होऊ शकतं, परंतु त्या लेवलचा तुम्हाला क्रिकेट इथे खेळावं लागेल. त्या अनुषंगाने तुम्हाला चांगली गोलंदाजी इथे करावी लागेल. ज्या अनुषंगाने मेहर 11 संघाच्या गोलंदाजाने तो परफॉर्मन्स केला त्यापेक्षा अधिक चांगला तुम्हाला परफॉर्मन्स मात्र या ठिकाणी द्यावा लागेल. हो जबरदस्त लेंथ, अप्रतिम चेंडूची हाताळणी, अगदी इनफिल्डला बीट करण्याचा प्रयत्न ओमकारचा पाहायला आपल्याला, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क नाहीये. धावसंख्या स्थिर आपण पाहतो, बिनगडी बाद 1. लेंथ बॉल होता, चांगला बाउन्स मिळाला, त्या ठिकाणी कट करण्याचा प्रयत्न होता. पण बऱ्याचदा आपण बघितलं की मोठ्या मॅचेसमध्ये लोएस्ट स्कोरिंगच्या मॅचेस या शेवटपर्यंत जात असतात आणि आपण अपेक्षा करूया की हाही सामना शेवटपर्यंत जाईल. ज्या प्रकारे अक्षयनं गोलंदाजी सुरू केली आहे, चांगली धार दिसते त्याच्या बॉलिंगमध्ये सध्या तरी. ओमकार समोर हुक केलाय, बॉल इनफिल्डच्या डोक्यावरून जाणार का? फाईन लेगचा फिल्डर बॉलवरती येतोय. एक धाव तर मिळाली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा त्याच दरम्यान पूर्ण होत आहेत. स्कोर मोस्ट ऑफ विथ डबल. आता टीमची टोटल पुढे सरकली आहे या 2 धावांच्या मदतीने 3 या आकड्यावर. जरूर हाफ चान्स होती त्या ठिकाणी पाहू शकाल. क्षेत्ररक्षकाने मात्र चेंडूकडे जाण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु अगदी दोघांच्या मध्ये मात्र चेंडू लँडिंग झाला नाही. अखेर 2 धावा घेण्याची संधी ओमकारला तिथे मात्र मिळाली. 3 धावा धाफलक्यावरती. जेव्हा जेव्हा तुम्हाला मात्र या सामन्यामध्ये हाफ चान्स मिळतील त्या तुम्हाला मात्र फुलमध्ये कन्वर्ट करावं लागतील, कारण तुम्हाला विकेट्स फक्त या ठिकाणी या सामन्यामध्ये वाचू शकतात. तुम्ही विकेट्स प्राप्त केल्या तर मात्र घेणाऱ्या बॅटरवरती दडपण टाकू शकता आणि अखेर इथे मात्र तुम्ही 28 धावांचं संरक्षण करू शकता. हो, त्यासाठी तुम्हाला डॉट बॉल टाकणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. डॉट बॉल जसजसे येणार बॅटर दबावामध्ये जाणार. इथे खराब बॉल होता, फुल टॉस स्वीप केला, बॉल वेगानं सर असताना आपण बघतोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. दुसऱ्या धावेचा पुन्हा एकदा प्रयत्न आणि यशस्वी प्रयत्न त्या ठिकाणी बघायला मिळाला ओमकारचा. असे बॉल मुलीत चालणार नाहीयेत, बिलकुल ॲक्सेप्ट केले जाणार नाहीयेत, कारण इथे तुम्हाला डॉट बॉल टाकायचे आहेत. त्या डॉट बॉलमधून फलंदाजावर एक दबाव बिल्ड करायचा आहे, प्रेशर क्रिएट करायचं आहे आणि त्या प्रेशरमधून एखाद्या वेळेला बॅटर चुकी करणार आणि तिथे तुम्हाला विकेटची चान्स मिळू शकते. परंतु ती चूक करण्यापासून तुम्हाला इथे मात्र फलंदाजाला भाग पाडावं लागेल. त्या लेंथवरती तुम्हाला कामगिरी इथे करावं लागेल. ते कार्य आज मात्र गोलंदाजीच्या वतीने पाहायला मिळू शकेल का? वारंवार तोच फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी स्टँडच्या डोक्यावर मात्र फ्लाय होतोय. हो, वारंवार सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला. वेग भन्नाट पाहायला मिळाला. मागच्या 2 मॅचेसमध्ये अक्षय थोडासा एक्सपेन्सिव्ह राहिला होता, परंतु पुन्हा कॅप्टननं त्याच्यावरती विश्वास दाखवला. ॲज अ ओपनिंग बॉलर म्हणून बऱ्याच वर्षांपासून तो गोलंदाजी करतो आणि या महत्त्वाच्या मॅचमध्ये सध्या इकॉनॉमिकल गोलंदाजी त्यानं केली आहे पॉवर प्लेमध्ये. गुड बॉलिंग. आणि तसे जर पाहिले तर आज अक्षय थोडासा दुखापतग्रस्त झाला, परंतु त्याने मैदान सोडलं नाहीये, कारण त्याला सुद्धा माहिती की आज चॅम्पियन ट्रॉफीमध्ये आपण खेळतोय, आपल्या नावासाठी आपल्या गावासाठी आपल्याला खेळायचं आहे. हो, पुन्हा मात्र पाहू शकला या ठिकाणी फुलर लेन चेंडू होता, पुन्हा मात्र डीप वरून जितू वेगाने आला, एकदा मात्र कम्प्लीट दोरीचा प्रयत्न होतो, रॉकेट फेकी आणि काय कलेक्शन आहे श्रीकांत मगर विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. अप्रतिम त्या ठिकाणी कलेक्शन आणि अखेर रनआउटच्या स्वरूपात का होईना समीर, इथे मात्र बापगाव सगळा मिळतोय पहिला धक्का. डेफिनेटली विकेटची गरज आहे. तो विकेट कोणत्याही स्थितीनं यावा. रनआउटच्या स्वरूपामध्ये ओमकार इथे बाद झाला. विकेट किपर श्रीकांतची प्रशंसा करावी, कौतुक करावं तेवढं कमी आहे. ज्या पद्धतीने कलेक्ट केला एकाच ॲक्शनमध्ये, त्याच फ्लोमध्ये त्यांना यष्ट्या त्या ठिकाणी ब्रेक केल्या आणि फायनली पहिला धक्का लागला तो मेहर 11 बापगाव संघाला. रिप्लेमध्ये पाहू शकाल जेवढं कौतुक जितूचं करावं लागेल त्यापेक्षा अधिक चांगलं कौतुक मात्र या ठिकाणी आपल्याला श्रीकांतचं करणं गरजेचं आहे. इथे मात्र दृश्य तुम्ही पाहू शकाल, चेंडू संत गतीने चालला होता, परंतु चेंडूवरती वेगानं मात्र चित्त्याच्या चपल्याने झेप घेतली. तदनंतर इथे मात्र पहा वॉट कलेक्शन आणि 3ही यष्ट्या मात्र त्या ठिकाणी श्रीकांत मात्र उद्ध्वस्त केल्या. जबरदस्त कामगिरी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा, 10 फलक्यावर 1 विकेट्स इथे मात्र या ठिकाणी प्राप्त केल्या रनआउटच्या स्वरूपात. म्हणजे आता येणारा 18 चेंडूमध्ये अजूनही इथून 22 धावांची आवश्यकता. समीर, मॅच ऑन आहे. येस, डेफिनेटली मॅच ऑन. मॅच इज स्टील ऑन. जोपर्यंत शेवटचा बॉल, शेवटची धाव आणि शेवटची विकेट होत नाही तोपर्यंत मॅच ऑनच आहे. इथे आता दैवत वेलेकरला गोलंदाजी करण्यासाठी बॅटिंगमध्ये खूप चांगला खेळला. 1 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून बघायला मिळाले. 28 धावांचं लक्ष आता इथून पार करत असताना फर्स्ट ओव्हरमध्ये फक्त 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. आता इथून दबाव डेफिनेटली असेल तो बॅटिंग साईडवरती देखील, कारण इथून आता रन चेस करतात. फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करणं आणि सेकंड इनिंगमध्ये रन चेस करणं, भरपूर साऱ्या डिफिकल्टीज, भरपूर सारे अडथळे तुमच्या समोर असतात. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय. हो, बाकला जाऊन मात्र समोरच्या दिशेने मात्र पंच केला. कव्हर पॉईंटला डीपमध्ये फिल्डर सध्या सज्ज आहेत. सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट झाली. सध्या मेहर 11 बापगाव संघ इन ॲक्शनमध्ये आहे आणि या संघाला
प्रसिद्ध युवा उद्योजक बापगावचे पाटील, डेव्हलपरचे प्रोप्रायटर मिस्टर विकेशेट पाटील आणि त्यांचे सहकारी मिस्टर पप्पूबाई याचकडून मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. आपलं मी या स्पर्धेच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत करतो. या सिंगल धाव कंप्लीट, सिंगलच्या वतीने 7 धावा फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 7 धावा स्कोर कार्डवर आणि दैवतच्या विरुद्ध आता इथून वेगळ्या रणनीतीनं जरूर फलंदाज पाहायला मिळतात. थोडासा डिफेन्सिव्ह मोडमध्ये पाहायला मिळाला. मागे येत असताना पंच करण्यात आला होता राहुलच्या माध्यमातून. समोर योगेश चिप केला, विकेटची संधी आहे, मिड ऑफला फील्डर डाऊन दी बॉल. नवनाथ त्या ठिकाणी सज्ज आहे आणि त्याच्याकडून चुकी होत नाही आणि आताही चुकी झालेली नाही. फलंदाज बाद. नाथांचे नाथ, त्यापैकी हा नवनाथ. काय सुंदर झेल त्याने पकडला. अगदी मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये, वाडी क्षेत्रामध्ये होता आणि कुठल्या प्रमाणे त्याने चूक केली नाही आणि अखेर दैवतनं विकेट्स आपल्या संघाला प्राप्त करून दिली. दुसरा धक्का लागतोय. आज योगेश पाटीलला बॅटिंगचा आपण जर विचार केला तर मात्र भरपूर निराजीने कामगिरी केली, कारण तिन्ही मॅचेसमध्ये योगेशच्या बॅटमधून मात्र धावा निघालेल्या नाहीत. अजूनही मात्र पाहिलं तर विजयापासून 21 धावा दूर आहे मेहेर 11 बापगाव. जबरदस्त नेट टू नेट फाईट सध्या आपण पाहायला मिळते या ठिकाणी क्वार्टर फायनलची मॅच. डेफिनेटली अगदी बरोबर उल्लेख केला त्या ठिकाणी. नेट टू नेट जशास तसं प्रत्युत्तर आता या वेळेला दिलं जात आहे. न्यू बॅटर चौथ्या क्रमांकावरती येतोय सुनील. दैवत आजचा दिवसाचा आपण जर खेळ पाहिला तर विकेट टेकर तो राहिलाय, कारण प्रत्येक मॅच मध्ये त्याच्या अकाउंटमध्ये आपल्याला विकेट्स पाहायला मिळाल्या. हो, पाहू शकाल या ठिकाणी बचावात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न. शॉर्टेस्ट कव्हरला पुन्हा नवनाथ वेगाने या चेंडूवरती झेपावला. म्हणजे इथून समीर जर सिंगल डबल जर धावा येत राहिला आणि हा सामना जर अगदी क्लोज जर इतर सगळे गोलंदाज जर घेऊन गेले तर मित्र म्हणजे की त्यांच्यासाठी एक चांगली उपलब्धी ठरू शकेल. हो नक्की, कारण ज्या पद्धतीने आपण बघितलं तर स्कोर तेवढा नाहीये, इनफ टोटल बोर्डवरती नाहीये आणि अशा कंडिशन्समध्ये हा सामना जर शेवटपर्यंत गेला आणि हा सामना जर जिंकला इताडे संघाने तरी फार मोठी अचिव्हमेंट त्यांच्यासाठी असेल. आणि सध्या तरी प्रयत्न ते सुरू झालेले आहेत. ज्या प्रकारे दैवतनं गोलंदाजी केली आहे, पुढे आलाय ऑन द राईस, चांगला फटका आहे. खूप चांगला बॉटम हँडचा वापर करत असताना फटका एक्झिक्यूट करण्यात आला होता. डीपमध्ये कवसला एकच धाव तिथे मिळेल. कसं आहे ना की बऱ्याच आपण योगी सर बघितलं की जेव्हा टोटल टार्गेट तुमच्या समोर कमी असतं त्यावेळेला फलंदाजांच्या मनामध्ये सुरू असतं की सिंगल डबल्सने आपण स्कोर बनवावा, जास्त सावधानता बाळगली जाते. परंतु कधी कधी अति सावधानता बाळगणं देखील अंगलट येत असते. हो, आणि हे दृश्य आपण अनेकदा पाहिलेले आहेत. तर हाच टोटल जर 40च्या पुढे असतं तर मात्र फलंदाजाचं पाहण्याचं दृष्टिकोन वेगळं असतं. परंतु या ठिकाणी कुठेतरी मात्र सामना फसलाय आणि त्या ठिकाणी मात्र सुनील आणि राहुलच्या आता मात्र या ठिकाणी काही रणनीती असेल. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, शॉट थर्डमॅनला मात्र क्षेत्ररक्षक आहेत. झेल धरून तिथे पकडलाय, परंतु पंचांची स्वीकृती मिळेल का? यस, फिंगर फलंदाज बाद. बिग विकेट. मॅच में वापसी, मॅच मध्ये पलटवार झालेला आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये चढ उतार, अप अँड डाऊन्स, वार पलटवार तुम्हाला बघायला मिळतात योगी सर. आणि आता हा पलटवार या ठिकाणी जानू स्पोर्ट इत्यादी संघाचा तुम्हाला बघायला मिळतोय. ग्रेट कमबॅक. जबरदस्त अप्रतिम खेळ. आज क्रिकेटची सराहना होणं गरजेचे आहे. आज चॅम्पियन ट्रॉफीमध्ये जो खेळ आपण पाहतोय दोन्ही संघाच्या वतीने, आणि दोन्ही संघ आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हार मानण्याच्या तयारीत नाहीये, कारण दोघांना ही स्पर्धा जिंकायची आहे, हा सामना जिंकायचा आहे. आणि आता मात्र पाहू शकाल नवीन फलंदाज सुनील बास झाल्यानंतर त्याचे मोठे बंधुराज. आता मात्र आपल्याला लारा हा खेळाडू पाहायला मिळतो. 7व्या क्रमांकावरती आलाय. लारा जरूर एक सिनियर क्रिकेटर आहे, त्याच्याकडे अनुभव जरूर आहे, परंतु आता त्या अनुभवाचा फायदा तो उचलणार का? आय थिंक 5व्या क्रमांकावरती आलाय. 3 विकेट्स आतापर्यंत गमावलेल्या आहेत टीम मेहेर 11 बापगाव संघाने. आणि आल्याला मोठा फटका खेळायचा होता, टॉपिच लागलाय. दैवत जरूर पाठपुऱ्यात चाललाय, परंतु त्याच्या वाकाच्या बाहेर झेल. परतो बॅकअपसाठी पाहिलं तर क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते नवनाथ भुईर. एक सफल षटकाची आय थिंक या ठिकाणी समाप्ती पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये मात्र पाहिलं तर अक्षय सूर्यकडे खर्च केल्या होत्या 6, दैवतनं खर्च केल्या 4, गडी बाद केले 2, आणि आता मात्र येणाऱ्या 12 चेंडू मध्ये विजयासाठी 18 धावींची गरज. वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर. आपण सातत्याने चर्चा करतो ना की एक ग्रेट ऑलराऊंडर म्हणून दैवत या विभागामधून का उदयास आलाय. पुन्हा ते त्यानं सिद्ध केलं. इथे येणारे आता 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असेल. मेहेर 11 बापगाव संघात अडचणीमध्ये, बाळारामजी मेहेर देखील अडचणीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. ज्या प्रकारचा खेळ
आपण सध्या तरी मेहर 11 बापगावचा पाहिलाय. 100 आउट ऑफ 100 मी मार्क्स देईन सध्याच्या एफर्टला जानू स्पोर्ट इताडेच्या. हो, निश्चितपणे जे फाईटबॅक होणं गरजेचं आहे ते सध्या आपण पाहतोय. या 2 षटकामध्ये चांगल्या प्रमाणात मात्र दोन्ही गोलंदाजांना मात्र इथे परफॉर्मन्स केलाय. परंतु जी दोन्ही गोलंदाजी जी मेहनत केली आहे ती मेहनत आता मात्र कंटिन्यू ठेवावी लागेल पुढील 2 षटकामध्ये. आणि त्यामुळेच आता मात्र चेंडू सोपवला आहे हर्षद वेलेकरच्या हातामध्ये. कारण हे दोन्ही बंधुराज आहेत, दैवत आणि हर्षद. 12 चेंडूमध्ये इथून 18 धाव्यांची गरज. सुरुवातीला आपण जर पाहिले तर बालरामजी मेहर आमच्या अगदी उजव्या बाजूला उभे होते आणि आता मात्र संघ संकटामध्ये सापडला आणि त्यामुळे आता मात्र ते आमच्या डाव्या बाजूला उभे आहेत. कारण हृदयाचे ठोके वाढवणारा सामना सध्या आपण पाहतोय. जो जिंकेल तो पुढे जाणार, जो पराभूत होणार तो मात्र या स्पर्धेची, या चॅम्पियन ट्रॉफीची तब्बल वर्षभर वाट पाहणार. हो नक्कीच, जो जिंकणार तो सेमीफायनल मध्ये अंतिम 4 मध्ये पोहोचणारा दुसरा संघ ठरणार. परंतु आज या सामन्याने मन जिंकलंय. आपण काली बघितलं की शेवटचा सामना पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग चांगल्या प्रमाणात मैदानावर उपस्थित होता. स्वर्गीय निर्मलाताई गोपीनाथ पाटील क्रीडांगण पिसरे या मैदानावर देखील चांगल्या प्रमाणे आपण प्रेक्षक वर्ग पाहिला. वर्किंग डे असल्यानंतर देखील क्रिकेटचे जे निसीम चाहते आहेत, क्रिकेटचे जे न्यूट्रल समर्थक आहेत ते सातत्याने या विभागामध्ये येत असतात. 12-18 ची गरज आहे. खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह करण्यात आला. क्रॅकिंग स्ट्रोक लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहेत. एक साव एका धावेने स्कोर पुढे जातो. एखादी बाउंड्री येणं गरजेचे आहे. ओमकार त्या पद्धतीने फटके खेळत होता, परंतु ओमकारची विकेट गेल्यानंतर दबाव अधिकच वाढत गेला मेहर 11 बापगाव संघावर. आणि आतापर्यंत पाहतो की तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली, परंतु एकही बॅटरनं सीमारेषा ओलांडलेली नाहीये. म्हणजे जणू काय ते सीमारेषा नाही तर मेहर 11 बापगाव संघासाठी लक्ष्मण रेषा असावी या अनुषंगानं खेळ सध्या आपण पाहतोय. आणि असं कारण गोलंदाजी सुद्धा मात्र चांगल्या प्रमाणे पाहायला मिळाली. हो, इथे मात्र पहा पावलाचा वापर करतायत, प्रत्येक स्ट्रोक तिथे मात्र खेळण्याचा प्रयत्न करतायत, परंतु गोलंदाज सुद्धा मात्र या ठिकाणी तेवढेच चतुर आहेत. जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी, अप्रतिम सामना सध्या आपण पाहतोय. एकीकडे या जानू स्पोर्ट इताडे संघ तर दुसरीकडे मेहर 11 बापगाव. कमाल केली या मॅच मध्ये. प्रत्येकी डॉट बॉल हृदयाचे टोके वाढवत असताना मेहर 11 बापगावच्या पाठी राख्यांमध्ये धडधड वाढवत असताना हा सामना हळूहळू आता पुढे चाललाय. हर्षद वेलेकर गर्म पानी में आखिर इस गेंदबाज को बुलाया और क्या गेंदबाजी हो रही है. आता इथून समीकरण बदललंय. येणारे 10 बॉल 17 धावाची गरज आहे. फुल टॉस बॉल, खराब क्षेत्ररक्षण, बॉल मागे ट्रॅव्हल झाला फाईन लेगला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावबाची संधी. श्रीकांत मगर इन ऍक्शन अँड फायनली बॅटेड आउट. अनदर विकेट गॉन. आणखी एक धक्का धावबाच्या स्वरूपामध्ये. राहुल गॉन. इथे आवश्यकता होती का, हा प्रश्न आता मात्र खेळाडू कक्षामध्ये निर्माण झाला. शॉर्ट फाईनलीकडे पाहू शकाल साहिल तिसरकडून मात्र ही चूक घडली. आणि आपण पाहतो की कधी मिसफील्डवरती धाव घेणं ही कधी कधी महागात पडत असतं आणि तो दृश्य इथे मात्र पार पडला. पुन्हा मात्र पाहू शकाल ॲक्शनमध्ये श्रीकांत मगरला आपण पाहिलं कुठल्या प्रमाणे तिथे त्याने वेळ खर्च केला नाहीये. जसा चेंडू कलेक्शन केला, योग्य वेळी इष्ट तिथे उद्ध्वस्त गेल्या आणि अखेर चौथा धक्का लागतो या ठिकाणी मेहर 11 बापगाव संघाला. न्यू बॅटर मिस्टर शालिक बोहिरे येतोय 6व्या क्रमांकावरती. 12-4 आणि आता मात्र समीकरण 9 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 16 धावींची गरज. अनुभवाची कमतरता योगी सर, अनुभवाची कमतरता. यावेळेला एक वेल एक्सपिरियन्स प्लेअर लारा अजूनही मैदानाच्या आतमध्ये, परंतु तो अनुभव त्याचा पणाला लावणं गरजेचं आहे. कुठेतरी दबावाच्या स्थितीमध्ये प्रत्येकी महान खेळाडूची देखील पायाखालची जमीन स्थिर राहत नसते. त्या दबावाला जुगारून ज्या वेळेला तुम्ही खेळ कराल ना त्यावेळेलाच तुम्ही यशस्वी व्हाल. आणि अंडर प्रेशर, आता अंडर दी आय स्ट्रोक तुम्हाला खेळावे लागतील. कुठल्या प्रकारे विचार डोक्यामध्ये जो असेल तो विचार बाहेर काढून आता हा सामना आपण कसा जिंकू या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करावं लागेल. हर्षद पुन्हा एकदा पुन्हा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. आणखी एक शरीरभेदी चेंडू आहे. धावबाची संधी पुन्हा. श्रीकांतनं खूप चांगली विकेट किपिंग केली आहे महत्वाच्या मॅच मध्ये. लेग बायचा इशारा पंचांचा आणि एका धावेने स्कोर पुढे गेलेला आहे. धकधक वाढली आहे, धडधड आता वाढलेली आहे. प्रत्येकी पाठी राखा जो आता इथे खुर्च्यांवर बसून होता तो आता अगदी जागेवर उभा राहून सामना पाहतोय. एवढे मॅच आता क्लोज गेले आहे. क्लोज एन्काउंटर, फोटो फिनिश मुकाबला. आणि काही क्षणानंतर जे पायांवरती उभे आहेत ते आता मात्र टाचांवरती सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. एवढा चांगला सामना या ठिकाणी क्रीडा रसिकांना पाहायला मिळतोय. हर्षदने सुद्धा आतापर्यंत चांगली कामगिरी केली आपल्या टीमसाठी. लोपुटा चेंडू ड्राईव्ह केला जातो. चेंडू चला अगदी कव्हर पॉईंटला डीपमध्ये खेळाडू तैनात. एक धाव कंप्लीट झाली.
आणि एक आपण निरीक्षण केलं समीर की फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये पहा ना की आतापर्यंत एकच मिस्टेक किंवा एकच चूक घडली नाहीये. जबरदस्त मात्र इथे मात्र कार्य फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये पाहायला मिळाला. हेच तर महत्वाचं आहे ना. क्षेत्ररक्षण ज्या वेळेला तुम्ही चांगलं कराल त्यावेळेला गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढत असतो आणि गोलंदाज त्या कॉन्फिडन्सनं अधिक धारदार गोलंदाजी करत असतो. फिल्डिंगची साथ मिळणं गरजेचे आहे. मी नेहमी म्हणतो ना की बॅटिंग बॉलिंग आणि त्याच बरोबरीचं क्षेत्ररक्षण या क्रिकेटच्या खेळामध्ये त्याच बरोबरीचं महत्व त्या फिल्डिंगला दिलेलं आहे. 7 चेंडू शिल्लक आणि 7 मध्ये आता विजयासाठी 14 धाब्यांची गरज. पुन्हा चेंडू टर्न केला ऑन साईडला. पुन्हा जितू वेगाने चाललाय. हो इथे मिस्टेक घडली. म्हणजे आपण चर्चा सुरू केली होती की फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये मात्र चुका घडल्या नाहीत, परंतु ही पहिलीच चूक आपण पाहिली जितू भुईरकडून आणि त्याचमुळे मात्र 21चं रूपांतर दुहेरीमध्ये होताना पाहायला मिळालं. आणि स्ट्राईक आता असेल मात्र लारा यांच्याकडे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी आता मात्र या ठिकाणी 200च्या स्ट्राईक रेटने तुम्हाला खेळावं लागेल कारण 12 धाबींची गरज. 6 बॉल आणि 12ची गरज आहे. कोणाला वाटलं असेल की एवढा क्लोज हा सामना आपल्याला बघायला मिळेल. ज्या पद्धतीने 28 धावांचं लक्ष होतं आणि 28 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना ज्या प्रकारची कंडिशन जी स्थिती आपल्याला पाहायला मिळाली आहे डेफिनेटली. म्हणूनच तर योगी सर म्हणतात ना क्रिकेट हा 6 बॉल 12ची गरज आहे. 16 धावा स्कोर कार्डवरती आहेत. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. पहिल्या षटकामध्ये दैवत 6 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 4 आल्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत आपण जर विचार केला तर एकूण 6 धावा खर्च केल्या म्हणजे तब्बल 16 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. आणि आता विजयासाठी 6 चेंडूमध्ये 12 धावींची गरज नाही. एक्झॅक्टली या क्षणाला प्रत्येक धाव ही महत्त्वाची असते. परंतु आमचे जे स्कोरर आहेत ते मात्र जरूर त्यांनी चांगली कामगिरी आमच्या कॉम्बॉक्समध्ये केलेली आहे. मिस्टर अजित पाटील सध्या इन ॲक्शनमध्ये आणि पाहू शकाल ऑन स्क्रीनवरती उद्याच्या दिवसात हा शेड्यूल तुम्ही पाहू शकाल. पहिला सामना प्रिन्स 11 पिसे विपक्ष आई एकविरा स्पोर्ट्स सावत. दुसरा सामना असेल जय हनुमान चौधरपाडा विपक्ष रोशन स्पोर्ट मुठवल. तिसऱ्या सामन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकेल वीरेन स्पोर्ट भावाली विपक्ष सिरगणे जांभूलपाडा. चौथा सामना असेल जय अंबिका देवरुंगपाडा विपक्ष योगेश 11 आमने ए. आणि शेवटचा सामना असेल शिवशक्ती लोणाड विपक्ष धनेश 11 कुकसे. वेलेवरती सर्वांनी या ठिकाणी यायचं आहे. परंतु जाऊया आता मात्र ऑनगोईंग मॅचकडे. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि त्या 6 चेंडूमध्ये विजयासाठी 12 धाबांची गरज. जितू भोरच्या हातामध्ये चेंडू. पहिला चेंडू ऑन साईडला टर्न केला. गॅप आहे परंतु चेंडू चालला क्षेत्ररक्षकाकडे. रितेश तिशकर वेगाने चेंडूवरती झेप पावतोय. दुरीचा प्रयत्न होतोय. चित्त्याच्या सप्लायने 2 धावा कंप्लीट. डार्क हिट झालाय. पंचांकडे मागणी करतायत आउट दॅट. आता तिसऱ्या पंचांची मागणी आता आमच्याकडे केलेली आहे. क्लोज मॅच धडधड वाढली आणि आता या ठिकाणी आपण पाहतो टीव्ही अंपायरची मदत देखील घेण्यात आलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न लाराला स्ट्राईक एंडला येणं गरजेचं होतं आणि त्याच प्रयत्नामध्ये त्यानं दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. परंतु ती दुसरी धाव सेफ आहे की नाही ते आपल्याला पाहायला मिळेल. आणि बॅटर सेफ. येस 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आल्यात. अगदी वेगानं चित्याच्या सप्लाईनं आणि हरणाच्या वेगाने या 2 धावा कंप्लीट करण्यात आल्या. 5 बॉल आता 10ची गरज आहे. जितून आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली आहे परंतु आता सेमीफायनल मध्ये पोहोचवण्यासाठी जितूच्या हातामध्ये इताडेकरांचं आता भविष्य आहे. या स्पर्धेमधील जितू तो कारनामा करणार का. राऊंड द विकेट. लारा समोर लाऊड अपील करण्यात आली आहे. धाव घेण्याचा प्रयत्न. रन आउट चान्स आणि फलंदाज धावबादच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. धक्का लागतोय आणखी एक बापगाव संघाला. परंतु जितू भोईरनं मात्र त्याकडे समीर हिट केला होता आणि जर इथे हिट जर मिस झाला असता तर आय थिंक अजून काही ओव्हर तोरच्या रूपाने काही धाबा आपल्याला असत्या. LB साठी तुमच्याकडे रिव्ह्यू नाहीये. चला फक्त तुमच्याकडे बीमर साठी एक रिव्ह्यू शिल्लक आहे. परंतु या ठिकाणी फलंदाज शालिक भोईर रनआउटच्या स्वरूपात बाजारा. नवीन फलंदाज तुषार भंडारी आलाय मैदानाच्या आतमध्ये. 6वा गडी इथे मात्र मेहर 11 संघाने मात्र गमावलाय आणि पाहू शकाल धावफलकावरती फक्त धावा आपण पाहतोय 18 म्हणजे येणाऱ्या 4 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही 10 धाबींची आवश्यकता. चेसिंग इज कंपल्सरी या स्पर्धेचा प्रमुख नियम. बघा ना योगी सर आपण 35 वर चर्चा करत होतो की मॅच बनणार परंतु 28 वर
28 धावांवर इतका मोठा सामना झालाय की चॅम्पियन ट्रॉफीकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. निश्चितपणे यामध्ये मित्र म्हणेन की गोलंदाजांचं जबरदस्त परफॉर्मन्स पाहिलं. ज्या अनुषंगाने मात्र त्यांच्याकडून अपेक्षा होत्या त्या अपेक्षापूर्वक कामगिरी झाली, परंतु सामना संपला नाहीये. मैदानाच्या आतमध्ये लारा आहे आणि त्याने पाठवला चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांचा आणि षटकार. लारानं काढल्या प्रतिस्पर्धी संघाच्या अश्रूच्या धारा. काय फटका खेळला. व्हॉट अ ग्रेट शॉट. लारा ऑन फायर. स्लॉग इट. पॉवरफुल इट. दे घुमा के षटकार. खेळाडूंनी कुठल्याही प्रकारे जायचं नाही, लक्ष असू द्या. मेहर 11 बापगाव संघाच्या खेळाडूंनी कुठेही जायचं नाहीये. यस, परंतु या षटकारानं मात्र या सामन्याची पूर्णपणे हवा काढली. परंतु सामना संपला नाहीये. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत आणि त्या 3 चेंडू मध्ये विजयासाठी 4 धावींची गरज. व्हॉट अ मॅच. व्हॉट अ मॅच. सामना आवडला असेल तर प्रेक्षक हो एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी वाजू द्या. जबरदस्त मुकाबला, जबरदस्त सामना, काटेकी टक्कर, चित्त थरारका सामना आणि अखेर शेवटच्या ओव्हर मध्ये आता 4 धावांची गरज आहे. येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये लारा सांगतोय मेहुना. निश्चितपणे का त्याला मात्र या सत्रामध्ये त्याच्यावरती एवढी बोली लावली मेहर 11 बापगाव संघाने आणि त्याचा तो मात्र या ठिकाणी प्रत्युत्तर देत असताना. चला सामना आपण लगेचच सुरुवात करणार आहोत, कारण नियमच असा सांगतोय की चेंडू कुठल्या क्षणाला जर खराब झाला, फुटला गेला, हरवला गेला तर तुम्हाला नवीन चेंडूवरती पुढील जो खेळ आहे तो मात्र सुरू करावा लागेल. 3 चेंडूमध्ये आता विजयासाठी 4 धावेची गरज, परंतु महत्त्वाच्या क्षणाला इथे मात्र आपल्याला षटकार पाहायला मिळाला आणि या षटकारांना मात्र कुठेतरी आता मात्र थोडंसं हॅप्पी मोमेंट आता मात्र आपल्याला मेहर 11 बापगाव संघाच्या खेम्यामध्ये पाहायला मिळतोय. एखादा डॉट बॉल पुन्हा मात्र या ठिकाणी कमबॅक करेल जानुस्प्रीत इताडे. एखादी विकेट्स दडपण टाकेल प्रतिस्पर्धी संघावरती. या 3 चेंडूत आता मात्र समीर महत्व फार वाढलेला आहे. जितू भोईर वरती आता सर्व काही निर्भर. लाराकडे सर्वांच्या नजरा लागल्यात. इताडेच्या विरुद्ध बापगाव जरूर आहे, परंतु आता या ठिकाणी जितूच्या विरोधात लारा असा सामना सुरू आहे. 3 चेंडू 4 ची गरज आहे. राऊंड द विकेट. लारा समोर कट केला पॉइंटला बीट करून बॉल मागे चालला वेगानं. क्षेत्ररक्षक धावतात बॉल मागे आणि हा विजयी चौकार. सेलिब्रेशन लाराचं. मेहर 11 बापगाव संघ जिंकलाय. अंतिम 4 मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये. कम ऑन डीजे. हे सेलिब्रेशन पहिल्यांदा सेलिब्रेशन पहा.